नीचे नीचे पड़ो नीचे। 16 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त आणि ओला उबेर रॅपिडो कंपन्यांचे प्रतिनिधी आणि आमच्या संघटनेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये आयुक्तालयामध्ये बैठक झाली। त्यात कंपन्यांनी हे तोंडी आणि लेखी दोन्ही प्रकारे मान्य केलं आहे की येत्या काही 24 तासामध्ये कंपन्या म्हणजे 17 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कंपन्या त्यांचे ॲपवरती जे रेट त्यांना देण्यासाठी सांगितलं होतं अप्पर परिवहन आयुक्तांनी ते रेट्स त्यांच्या ॲपवरती देतील। परंतु 48 तास उलटूनही पुन्हा एकदा कंपन्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। मागच्या 2 महिन्यामध्ये कमसे कम 3 वेळा लेखी नोटीस लेखी समन्स आयुक्तांनी या कंपन्यांना बजावलं आहे, परंतु कंपन्या कुठल्याही प्रकारे आयुक्तांच्या आव्हानाला किंवा त्यांच्या नोटिसीला मान सन्मान देत नाही, त्यांचा वारंवार अपमान करत आहेत। या पार्श्वभूमीवरती आज पुणे मुंबई नागपूरमधल्या रिक्षा आणि कॅब चालकांनी आझाद मैदान मुंबई येथे महासभेचं आयोजन केलं होतं, ज्या रॅपिडो आणि उबर कंपन्यांवरती 2 आठवड्यापूर्वी FIR दाखल करण्यात आली, ज्यांना रंग्यात पकडण्यात आलं बाईक टॅक्सी चालवण्यासाठी। त्याच कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करायचं सोडून त्या कंपन्यांना ऑफिशियली लायसन्स देण्यात आलं, प्रोव्हिजनल लायसन्स देण्यात आलं बाईक टॅक्सी रन करण्यासाठी। हा मोठ्या प्रकारचा गैरकारभार आहे। कशा प्रकारे राज्याच्या परिवहन मंत्र्यांना रॅपिडोने स्पॉन्सरशिप देऊन दहीहंडीचं आयोजन केलं हे संपूर्ण राज्याला माहिती आहे। हा खुलेआम भ्रष्टाचार आहे। या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही लोक जमलो होतो परिवहन आयुक्तालयाच्या ऑफिसच्या बोर्डवरती। तिथे काही रिक्षा आणि कॅब चालकांनी उद्विग्न होऊन ओला उबेर रॅपिडो मंत्रालय असा बोर्ड लावला, कारण की आज हा संदेश संपूर्ण जनतेत गेलेला आहे की हे अधिकारी कंपन्यांसाठी काम करत आहेत, सरकारसाठी काम करत नाही आहेत। येत्या 30 सप्टेंबर रोजी जेव्हा नवी मुंबईचा विमानतळाचं उद्घाटन माननीय मोदीजींच्या हस्ते होईल, त्या दिवशी आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने राज्यातले लाखो रिक्षा कॅब आणि टॅक्सी चालक त्यांच्या कुटुंबियांसह जमतील। आणि जर का 30 सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 30 सप्टेंबरला आम्ही सर्वजण महायुतीला मतदान करणार नाही असं पण घेऊ। 30 सप्टेंबरवर जर का आमच्या मागण्या मान्य केल्या तर 30 सप्टेंबरला आम्ही महायुतीला मतदान करू असं पण घेऊ। येत्या 12 दिवसांमध्ये जर का आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आमचं आंदोलन अजून उग्र होत जाईल, तीव्र होत जाईल। आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचे रेट्स मिळत नाहीत, बाईक टॅक्सी बंद होत नाहीत आणि भ्रष्ट परिवहन मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन असंच पुढे चालू राहील। टेक्सला मंत्री मुर्दाबाद, टेक्सला मंत्री मुर्दाबाद, टेक्सला मंत्री मुर्दाबाद। बंद करा, बंद करा बाईक टॅक्सी, बंद करा, अरे बंद करा, बंद करा बाईक टॅक्सी, बंद करा। हक्काचे रेट शोर है टेक्सला मंत्री, चोर है गली गली में शोर है टेक्सला मंत्री, चोर है हक्काचे रेट मिळालेच एक है हम सब एक है हम सब एक है। रेट आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, रेट आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, रेट आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। कोण म्हणतं देणार नाही, ड्रायव्हर एकता जिंदाबाद। टेक्सला मंत्रीचा राजीनामा मिळालाच पाहिजे। डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। टेक्सला मंत्रीचा राजीनामा भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे। टेक्सला मंत्रीचा राजीनामा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है।